उन्हाळ्यामध्ये कलिंगड हे अतिशय गोड कलिंगड खाण्यामध्ये खूप मजा असते. त्याचा जो रस असतो त्या उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारा असतो. पण आपण नुसतं कलिंगड खातो आणि कलिंगडाच्या बियांचं मात्र आपल्याला काहीच माहीत नसतं की काय महत्त्व आहे. तेच मी आज सांगणार आहे. आपण अनेक रसाळ फळे जेव्हा बाजारातनं घेऊन येतो त्यावेळेला त्या फळांचा आहारात समावेश करून या ऋतूमध्ये आपण स्वतःला निरोगी तर ठेवतो. पण त्यातलं हे फळ कलिंगड उन्हाळ्यामध्ये अनेक आरोग्यांच्या समस्यांपासून हे मुक्ती देतं आपल्याला. मानसिक आरोग्यासाठी तर कलिंगड खूप फायदेशीर आहेच, परंतु तुम्हाला त्याच्यातल्या ज्या बिया आहेत ना त्या किती फायदेशीर आहेत ते आता आपण बघूया. कलिंगडातल्या बिया खाऊन त्या फेकण्यापूर्वी त्या खायला पाहिजेत. त्या स्वच्छ धुवून घ्या, वाळवून घ्या. ह्या बिया आपण खाल्ल्या पाहिजेत, कारण ते आपलं हृदय निरोगी ठेवतं. त्याचप्रमाणे त्या हृदयासाठी जरी फायदेशीर असल्या तरीसुद्धा मोनो अनसॅच्युरेट आणि पॉली अनसॅच्युरेट फॅटी ॲसिड हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्यासाठी त्यांची मदत होते आणि त्यामुळे ह्या बिया न फेकता खाल्ल्या पाहिजेत. यामुळे पचनसंस्थासुद्धा आपली सुधारते. या बियांच्या सेवनामुळे पचनसंस्थेला खूप फायदा होतो. पचनाच्या समस्येने त्रस्त जर असाल तर कलिंगडाच्या बियांचे सेवन जरूर करा. वजन कमी करण्यासाठी सुद्धा या बियांचा खूप उपयोग होतो, कारण कलिंगडाच्या बिया ह्याच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण खूप जास्त आहे आणि वजन कमी करण्यासाठी या कॅलरीज खूप उपयुक्त आहेत. त्यामुळे त्या बिया जपून ठेवा. यामुळे हाडेसुद्धा मजबूत होतात. हाडांच्या मजबूतीसाठी या बिया खूप फायदेशीर आहेत. यामध्ये असलेले जे ओमेगा 3 आहे, फॅटी ॲसिड आहे, प्रथिने आहे, झिंक आहे, फोलेट आहे, पोटॅशियम, कॉपर आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या ह्या सगळ्या तुमची हाडे मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे या बियांना खूप खास महत्त्व आहे. इतकंच नाही तर तुमची त्वचासुद्धा या बिया तुकतुकीत ठेवतात. कलिंगडाच्या या बिया त्वचेसाठी फार फायदेशीर आहेत. या बारीक करून जर चेहऱ्यावर लावल्या तर त्वचा अतिशय चमकदार होते, शिवाय चेहऱ्यावर एक छान तकाकीसुद्धा येते. तेव्हा यापुढे मात्र कलिंगडीच्या बिया नुसतंच कलिंगड खायचं आणि फेकून द्यायचं असं न करता कलिंगडीच्या बियासुद्धा जपून ठेवा, स्वच्छ धुवा, उन्हात वाळवा आणि त्या खा. त्या अशाही आरोग्याला खूप चांगल्या आहेत. अनेक मिनरल्स त्याच्यामध्ये आहेत आणि अनेक व्हिटॅमिन्स तुम्हाला त्याच्यातनं मिळतील, खनिजं मिळतील. तेव्हा या बियांचा उपयोग जरूर करा.